नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक. पाहणार आहोत महत्त्वाच्या 100 घडामोडी महाफास्ट न्यूज 100 मधून. राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात अहवाल सादर करणार. फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. मराठा आरक्षणावर कायदा करायचा असल्यास 24 डिसेंबरलाच डेडलाईनवरती जरांगे राहणार ठाम. 24 तारखेची डेडलाईन कायम ठेवणार, मात्र याच्या आतच काम करा अशी मागणी. शिंदेंची आजची भूमिका सकारात्मक, पण फेब्रुवारीची मुदत मान्य नाही. मनोज जरांगे पाटलांची भूमिका. मराठा आरक्षणावर मी ठाम. 23 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार. मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. आई ओबीसी असेल तर ती जातही मुलांना लावा. मनोज जरांगेंची सरकारकडे नवी मागणी. छगन भुजबळांचं ऐकून सरकार 6 कोटी मराठ्यांची नाराजी ओढवून घेतंय, जरांगेंचा निशाणा. भुजबळ काहीही बडबड करतात, त्यांच्या ध्यानात काही राहत नाही. गिरीश महाजनांनी भुजबळांना गोळ्या द्याव्यात, जरांगेंचं भुजबळांवरती टीकास्त्र. राज्य मागासवर्गाचा अहवाल महिन्याभरात मागवणार. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागल्यास आरक्षणाचा मुद्दा रेंगाळणार. शिंदेंच्या निवेदनावरनं सर्वांचीच निराशा. आरक्षणासाठी केंद्र सरकारची मदत आवश्यक. आरक्षणावरती फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशनावरती विरोधकांचा संताप. शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाचा आज विश्वासघात. आमदार सतेज पाटील आक्रमक. जी चूक फडणवीसांनी केली ती चूक हे सरकार करणार का? ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरकारला सवाल. मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन बेकायदेशीर. सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असं वक्तव्य. आजच निवेदन म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल असं होतं. फेब्रुवारीत निवडणुका लागल्यानंतर काही निर्णय होणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर रवींद्र धंगेकर यांचा सरकारवर निशाणा. मराठा आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील आणि सकारात्मक. मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर सरकारशी संवाद करण्याचा मुनगंटीवारांचा जरांगेंना सल्ला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा संवाद दौऱ्याला 20 डिसेंबरपासून सुरुवात. 20 ते 23 डिसेंबर दरम्यान बीड, जालना, परभणी, लातूर जिल्ह्याचा दौरा. 23 डिसेंबरला बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा. उदयनराजे भोसलेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजेंची पंतप्रधान मोदींची चर्चा. आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर आज विशेष अधिवेशनावर चर्चा होण्याची शक्यता. विधानसभेत अजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये खडाजंगी. अधिवेशन विदर्भात, पण विदर्भाला न्याय दिला नाही. नाना पटोलेंचा सरकारला टोला. कारण नसताना सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न. अजित पवारांचा पलटवार. सरकारकडनं शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 कोटीच. कृषी मंत्री विरोधी पक्षनेत्याप्रमाणे बोलत होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं अंबादास दानवेंचा निशाणा. शेतकऱ्यांना मदत केली हे ऐकताना कापूस कानात गेला होता का? अंबादास दानवेंच्या आरोपांवर कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा पलटवार. ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची तब्बल 1.5 तास चौकशी. पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुधाकर बडगुजर कायदेशीर मदत घेणार. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार इंडिया आघाडीचे समन्वयक. नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत खरगेंना समन्वयक करण्याचा निर्णय. 15 जानेवारीपर्यंत इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार. दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सर्व पक्षांचं एकमत. भीम आर्मीचे चंद्रशेखर इंडिया आघाडीमध्ये येण्यास उत्सुक. पवारांची घेतली भेट. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये खासदार निलंबन आणि ईव्हीएमवरती चर्चा. बैठकीमध्ये खासदारांच्या निलंबनाचा निषेध. सूत्रांची माहिती. वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत अनेक नेत्यांचं मत अनुकूल. ठाकरे गटानं प्रस्ताव मागवला. वंचितचा प्रस्ताव आल्यानंतर पुढील चर्चा. मतांचं विभाजन टाळण्यासाठी इंडिया आघाडीची भूमिका. सूत्रांची माहिती. उदाहरण देत ठाकरेंनी मनातली इच्छा व्यक्त केली का? पंतप्रधान पदाच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांची टीका. शिल्लक राहिलेले खासदार टिकवण्यासाठी खरगेंचं नाव सुचवलं असेल. मुनगंटीवारांचा टोला. उद्धव ठाकरेंनी केजरीवालांची नाराजी दूर केली. ठाकरेंवरती इंडियातील नेत्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती. नाराजी दूर करण्यासाठीच काल ठाकरेंनी घेतली होती केजरीवालांची भेट. देशातील लोकशाही वाचवायची असेल तर एकजूट महत्त्वाची. सगळ्यांनी एकत्र येण्याचा उद्देशही लोकशाही वाचवण्याचाच. उद्धव ठाकरेंची भूमिका.
राहुल गांधी इंडिया आघाडीचे सारथी होऊ शकतात. नाना पटोलेंचे इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य. लोकसभेत आज 49 खासदारांचं निलंबन. महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचाही समावेश. तसंच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे लक्षद्वीपचे खासदार फैजल यांचंही निलंबन. दोन्ही सभागृहातील मिळून तब्बल 141 खासदार निलंबित. संसदेतले घुसखोरी प्रकरणात शरद पवार यांचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र. सुरक्षेतील त्रुटीची तात्काळ चौकशी करण्याची पवारांची मागणी. भाजप आमदार देवयानी फरांदेंचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव. ललित पाटील प्रकरणात अंधारेंनी फरांदेंवरती केली होती टीका. अंधारेंनी चुकीचे आरोप केल्याचा फरांदेंचा दावा. मी कुठेही देवयानी फरांदे यांचं नाव घेतलं नाही, तरीही त्यांनी स्वतःवर ओढवून घेतलं. सुषमा अंधारेंचं उत्तर. तर सध्या फरांदे ट्रॅपमध्ये अडकले आहेत असंही वक्तव्य. 2019 मध्ये माझ्यावरती अन्याय झाला. 2024ला तसं होणार नाही. शहाजी बापूंना उमेदवारी मिळाली तर वेगळी भूमिका घेणार. सांगोला विधानसभेबाबत दीपक साळुंखे पाटील यांची भूमिका. रवी राणा आणि नवनीत राणांना मोठा झटका. हनुमान चालीसा पठण प्रकरणात गुन्हे रद्द करण्याची याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळली. शनी शिंगणापूर संस्थान भ्रष्टाचारावरनं आमदार कपिल पाटील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात खडाजंगी. शनी महाराजांची पॉवर कमी झाली का, कपिल पाटलांचं वक्तव्य. तर शनी महाराज की लाठी चलती है तब आवाज नहीं होता, फडणवीसांचं उत्तर. MMRDA बाबत मी केलेल्या तक्रारी कुणीतरी बनावट सही करून मागे घेतल्या. अंबादास दानवेंचा सभागृहात आरोप. मी आजही माझ्या तक्रारीवर ठाम, दानवेंचं वक्तव्य. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली. पी शिवशंकर यांना तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश. स्थानिकांना ओळखपत्र सक्ती करण्यास ग्रामस्थांनी केला होता विरोध. एल्गार परिषद प्रकरणातील गौतम नवलखांना मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन. 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. या प्रकरणी जामीन मिळवणारे नवलखा 7वे आरोपी. स्टार्क IPL इतिहासातील सगळ्यात महाग खेळाडू KKRनं 24 कोटी 75 लाखात घेतला. तर 20 कोटी 5 लाखात विकलेल्या कमिन्सचा रेकॉर्ड 1.5 तासात मोडला. यंदाच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवरती बोलीच लागली नाही. कोणत्याही संघाकडनं खरेदी नाही. करुण नायर आणि मनीष पांडे देखील अनसोल्ड. यंदाच्या IPLसाठी न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला चेन्नईकडनं 14 कोटींची बोली. तर हर्षल पटेलला पंजाबकडनं 11.75 कोटींची बोली. लिलावात 214 भारतीयांसह 119 परदेशी खेळाडूंचा होता समावेश. प्रत्येक होर्डिंगवरती QR कोड लावा. होर्डिंगसाठी सर्व पालिकांच्या हद्दीत विशिष्ट जागा निश्चित करा. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारसह पालिकांना निर्देश. अंधेरी स्टेशनवरती रात्री 4 तासांचा मेगा ब्लॉक. अंधेरी गोखले ब्रिजचं काम चालू असल्यानं मेगा ब्लॉक. मुंबईतल्या हवेची गुणवत्ता खालावली. वांद्रे कुर्ला संकुलात वाईट हवेची नोंद. हवेचा निर्देशांक 137 वर. धुक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेवरती परिणाम होणार, हवामान विभागाची माहिती. मुंबईमध्ये वाढणारं प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार. अनुभवी कंपन्यांची कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी. सुरक्षित रेल्वे परिचालनासाठी मध्य रेल्वेच्या विविध उपाययोजना. ओव्हर किंवा अंडर ब्रिज बांधून सर्व रोड क्रॉसिंग गेट बंद. मुंबईमध्ये हलक्या स्वरूपाची थंडी. मुंबई किनारपट्टीवरती ताशी 15 ते 20 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती अनधिकृत बांधकाम भुईसपाट. वसई विरार महापालिका आणि MMRDA यांची कारवाई. खडकवासला धरण प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी शिल्लक. पाटबंधारे विभागासोबत बैठक घेऊन पुण्याच्या पाणी कपातीचा निर्णय. पाण्याची बचत करण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनावश्यक कामावरती मनसेचा आक्षेप. सीवूड्समधील रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामाला मनसेचा विरोध. शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडीची नोटीस. गौरीच्या तुलसियानी ग्रुप कंपनीनं गुंतवणूकदार बँकांना अंदाजे 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं 100% आरक्षण. ऑनलाईन संकेतस्थळावरून आणि तिकीट खिडक्यांवरून तिकिटाचं आरक्षण सुरू. कोकण रेल्वेकडनं एका महिन्यात 7,013 विना तिकीट प्रवाशांवरती कारवाई. तर कारवाईतनं 2,05,52,000चा दंड वसूल. 1 नोव्हेंबर महिन्यात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती.
गोपीचंद पडळकरांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मेंढपाळांच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द. मेंढपाळांचा फेटा घालत मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारलं. तुळजाभवानीचा 1 किलो सोन्याचा मुकुट चोरीला. तुळजाभवानीच्या दागिन्यातही मोठी तफावत असल्याचा मुद्दा महादेव जानकरांकडून विधानसभेत सादर. पोलिसांना तक्रार दाखल करण्याचे आदेश दिलेत. फडणवीसांचं उत्तर. अहमदनगरला शनी शिंगणापूर मंदिरासमोर ग्रॅनाइट दगडामध्ये नवग्रह दीपस्तंभ. 72 फूट उंच ग्रॅनाइटमधील नवग्रह स्तंभ भाविकांचं विशेष आकर्षण. विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायतीचा गेल्या 2 दिवसांपासून संप. ग्रामपंचायत बंद असल्यानं ग्रामस्थांची कामं रखडली. जळगावातल्या ममुराबादमध्ये 7 एकर कापसावरती शेतकऱ्यानं फिरवला रोटर. अवकाळीमुळे कापसाचं नुकसान, सरकारकडे मदतीची मागणी. नंदुरबारमध्ये टोमॅटोची आवक जास्त. आवक वाढल्यानं टोमॅटो फक्त 10 रुपये किलो. दर कोसळल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. नंदुरबारमध्ये 1.5 लाख क्विंटल मिरचीची आवक. यावर्षी मिरचीची आवक वाढण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू. शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दरात कापसाची खरेदी. धुळे जिल्ह्यात यावर्षी रब्बी क्षेत्रात घट. 61,000 हेक्टरवरती रब्बी पेरणी. अवकाळीचा रब्बी पिकांवरती फटका. धुळ्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे मिरची, वांग्यावरती कीड. तापमानात घट झाल्यानं पिकांचंही नुकसान. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे 2.5 एकरमधील ऊस जळून खाक. चैनपूर इथे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. वाशिममध्ये नवीन तूर बाजारात येताच दरात मोठी घसरण. 10,000वरनं तुरीचे दर आता अवघ्या 7 ते 8,000वर. अवकाळी आणि आता दर घसरल्यानं शेतकरी संकटात. लातूरच्या बाजारात कांद्याचे दर कोसळले. एकाच दिवशी कांद्याची जास्त आवक झाल्यानं मिळाला अवघा 550 इतका भाव. बाजारामध्ये कांदा आणण्यासाठीचा वाहतूक खर्चही परवडेना. हिंगोलीमध्ये अवकाळी पावसाचा पेरू उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा. मात्र इतर पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत. प्रशासनाकडून नुकसानीचा अद्याप पंचनामे नाहीत. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये हजारो हेक्टरवरील हरभरा पीक धोक्यात. अवकाळीचा फटका बसल्यानं हरभरा पिकावर रोग. शेतकऱ्यांना उभ्या पिकावरती फिरवला ट्रॅक्टर. भंडाऱ्यातल्या कोसेखुर्द या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा प्रकल्पग्रस्तांचा इशारा. पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन. शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेची माहिती व्हावी यासाठी उपक्रम. नंदुरबार आगाराला नवीन वर्षात 40 इलेक्ट्रिक बस मिळणार. आगारात 11 चार्जिंग स्टेशन देखील उभारण्यात येणार. राज्यात बिअरच्या विक्रीत 12% वाढ. शासनाला विक्रीच्या उत्पादन शुल्कापोटी 2034 कोटींचा महसूल प्राप्त. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. तमिळनाडूत प्रतिकूल हवामानात बचाव कार्य सुरू. 20 तासांपासून एअरक्राफ्टनं बचाव कार्य. 10 टनांपेक्षा जास्त खाद्यपदार्थ साहित्यांचं केलं वाटप. वर्षभरात इंडिगोच्या विमानानं 10 कोटी प्रवाशांचं उड्डाण. विमानानं प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ. इंडिगो जागतिक पातळीवरती पहिल्या 10 कंपन्यांमध्ये. ठाण्यामध्ये मंगळवारी आढळला कोरोनाचा रुग्ण. रुग्णावरती महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू. निस्कारी बहादर रेल्वेच्या रडारवर 5 लाखांचा दंड वसूल. 8 महिन्यात 1150 जणांवर कारवाई. अस्वच्छता पसरवणाऱ्यांवरती रेल्वे विभागाची कारवाई. फुकट्या प्रवाशांना कोकण रेल्वेचा दणका. नोव्हेंबर महिन्यामध्ये केलेल्या कारवाईत 2 कोटींचा दंड वसूल. धुळ्यामध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीचा फटका. अनियमित वीज पुरवठ्यानं शेतकरी नाराज. नंदुरबारमध्ये सारंगखेडा यात्रेमध्ये आतापर्यंत 600 घोडे दाखल. आजपासून सारंगखेडा यात्रेला झाली सुरुवात. अमरावतीच्या दर्यापूरमधल्या नाचोना गावात वैमनस्यातनं हत्या. अंगणात बसलेल्या महिला आणि वृद्धाच्या अंगावर 4 चाकी घालत हत्या. 3घांचा जागीच मृत्यू तर 3 जखमी. पालघरमध्ये कॅनबारा कामगारांचा लिफ्टमध्ये अपघाती मृत्यू. अनेक दिवसांपासून लिफ्ट नादुरुस्त असल्याची माहिती. अमरनाथमध्ये दागिने चोरी करणाऱ्या बंटी बबलीला अटक. नाशिकमधनं 2 दोघांना अटक. 3 लाखांपेक्षा जास्त दागिन्यांची चोरी. उल्हासनगरमधल्या भीषण कार अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर.
नशेखोर आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडी. बांगलादेशात खुनाच्या गुन्ह्यामधील शिक्षा ठोठावलेला आरोपी पनवेलमध्ये 3 महिन्याचा पेरोलवरती सुटल्यावरती बांगलादेशातनं पळाला होता. पनवेल पोलिसांकडून आरोपीला अटक. कोरोना भत्त्यापासून एसटी कर्मचारी वंचित. कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 300 रुपये कोरोना भत्ता देण्याबाबत दुर्लक्ष. योग्य कार्यवाहीचे एसटी प्रशासनाचे आदेश. अमरनाथ तहसील कार्यालयातील लिफ्ट बंद. वृद्धांना वरच्या मजल्यावरती उचलून नेण्याची वेळ. तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. अमरनाथमध्ये नगरपालिकेच्या शौचालयाचे दरवाजे चोरीला. नगरपालिकेकडून शौचालयाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष. अमरनाथ हाऊसिंग बोर्डमधील रहिवाशांचं साखळी उपोषण. हक्काचं घर मिळवण्यासाठी ठेकेदाराच्या विरोधात उपोषण. बीडच्या पंचायत समितीसमोर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचं 3 दिवसीय काम बंद आंदोलन. कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं 3 दिवसीय काम बंद आंदोलन. ग्रामीण भागातील कामकाज रखडलं. राज्यभरातील सर्व ग्रामपंचायत 3 दिवस बंद. सरपंचांसह ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक आक्रमक. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावरती जाणार. उस्मानाबाद ऐवजी धाराशिव नाव वापरण्याचे नोटिफिकेशन उच्च न्यायालयानं काढलं. न्यायालय बोर्ड आणि कामकाजात आजपासून धाराशिव नाव वापरणार. धुळे महानगरपालिकेची शेवटची महासभा वादळी ठरली. महासभा सुरू होण्याआधीच अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन. वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी. आरटीओ चेकपोस्ट आणि अवैध वसुली विरोधात नागपुरात काँग्रेसचा मोर्चा. युवा काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन.